कोल्हापूर जिल्ह्यातील शहापूर परिसरात प्रतिबंधित सुगंधी तंबाखूच्या उत्पादनावर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या या बेकायदेशीर कारखान्यावर छापा टाकत पोलिसांनी तब्बल 20,22,616 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून 5 आरोपींना अटक केली आहे. शहापूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे 6 जुलै रोजी खोतवाडी तालुका हातकणंगले येथील एका गोडाऊनवर छापा टाकण्यात आला. या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधित तंबाखूचे उत्पादन आणि साठवणूक सुरू असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. कारवाई दरम्यान सुमारे 20,22,616 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यामध्ये मोठ्या प्रमाणात सुगंधित तंबाखू, कच्ची तंबाखू, मेंथॉल क्रिस्टल, मसाला पावडर, लिक्विड पॅराफिन, लिक्विड ग्लिसरीन, विविध प्रकारचे फ्लेवरिंग लिक्विड, इलेक्ट्रॉनिक वजन काटा, मिक्सर, हँडहेल्ड इंकजेट प्रिंटर, कंटिन्युअस बॅड सीलर मशीन तसेच महिंद्रा जीतो मालवाहू वाहनाचा समावेश आहे. या प्रकरणी विनायक आनंद मुठाणे, पुनाराम सोमलाल नाईक, अविनाश राजेंद्र कोळेकर, गोपालराम अर्जुनराम नाईक आणि मुळाराम बियाराम नाईक या 5 जणांना अटक करण्यात आली आहे. प्राथमिक तपासात महाराष्ट्र शासनाच्या अन्न सुरक्षा आयुक्तांनी जारी केलेल्या आदेशाचे उल्लंघन करून प्रतिबंधित आणि आरोग्यास घातक सुगंधित तंबाखूचे उत्पादन व साठवणूक विक्रीच्या उद्देशाने करण्यात येत असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमे तसेच अन्न सुरक्षा व मानके कायदा 2026 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक निलोत्पल, अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार व शहापूर पोलीस ठाण्याच्या पथकाने केली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महावीर कुटे करत आहेत. प्रतिबंधित तंबाखूच्या उत्पादनाविरोधातील ही कारवाई जिल्ह्यातील अशा बेकायदेशीर व्यवसायावर पोलिसांचा वाढता धाक दर्शवणारी मानली जात आहे. सत्यस्पर्श न्यूजसाठी कार्यकारी संपादक विनोद पवार. अशाच अपडेटसाठी सत्यस्पर्श न्यूजला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. Jadi